नमस्कार, मी पूजा. ऐपण आणि बाईपण भारी देवा या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते. आज आपण या व्हिडिओमध्ये शिवमूठ म्हणजे काय, कोणत्या सोमवारी कोणती शिवमूठ ही अर्पण केली जाते ते आपण ह्या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत. यंदा 25 जुलै 2025 पासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. या महिन्यातील सोमवारला श्रावणी सोमवार म्हणतात. श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा अर्चा केली जाते. या पूजेने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि जीवनात सुख समृद्धी नांदते आणि भगवान शंकराचे विशेष आशीर्वाद आपल्याला मिळतात. प्रत्येक पूजेची सुरुवात ही गणपतीपासून होते. जर तुमच्याजवळ गणपती बाप्पाची मूर्ती असेल तर उत्तमच. जर गणपती बाप्पाची मूर्ती नसल्यास एक सुपारी घ्यावी. गणपती बाप्पाचा पंचामृत आणि जलाने अभिषेक करून घ्यावा. त्यानंतर थोडीशी अक्षता घ्यावी. त्यावर गणपती बाप्पाला विराजमान करावे. गणपती बाप्पाला हळदी, कुंकू, तांदूळ, फूल आणि दुर्वा अर्पण करावा. श्रावण महिन्यात महादेवाला शिवामूठ वाहण्याची प्रथा आहे. श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी भगवान शंकराला एक मूठ धान्य अर्पण करणे म्हणजे शिवामूठ होय. प्रत्येक सोमवारी वेगवेगळे धान्य एक मूठ घेऊन ते शिवाच्या पिंडीवर वाहिले जाते. त्यानंतर शिवाचे पूजन केले जाते. गणपती बाप्पाची पूजा करून झाल्यानंतर महादेवाची पिंडी घ्यावी. महादेवाच्या पिंडीवर सर्वप्रथम जलाचा अभिषेक करावा. त्यानंतर पंचामृताचा अभिषेक करावा. पंचामृताचा अभिषेक करून झाल्यानंतर पुन्हा जलाभिषेक करावा. अभिषेक करून झाल्यानंतर महादेवाची पिंड ही ओलसरच ठेवावी. तिला सुक्या कपड्याने पुसू नये किंवा घासू नये. त्यानंतर ताम्हण घ्यावे. ताम्हणावर बेलपत्र ठेवावे. बेलपत्रावर थोड्याशा अक्षता वाहाव्यात आणि त्यानंतर महादेवाची पिंड ठेवावी. महादेवाला चंदनाचा टिळा लावावा. भस्म असेल तर भस्म लावावे. महादेवाला हळदी कुंकू अर्पण केले जात नाही. त्यामुळे महादेवाला चंदनाचा टिळा आणि भस्म लावावे. महादेवाला बेलपत्र वाहताना ते स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजवून घ्यावे. त्यानंतर ते उलटे करून म्हणजे देठ आपल्याकडे आणि पानांचा भाग शिवलिंगावर अशा प्रकारे महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र वाहावे. बेलपत्र वाहताना बेलाचे अग्र उत्तरेस असावे. लिंग पुराणानुसार चतुर्दशी, चतुर्थी, नवमी, अमावस्या, अष्टमी आणि सोमवारी बेलपत्र तोडणे वर्ज्य आहे. तसेच बेलपत्र हे सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर तोडण्यास मनाई आहे. म्हणून बेलपत्र हे आदल्या दिवशीच आणून ठेवावे. महादेवाच्या पिंडीवर शिळं बेलपत्र वाहू शकतो, परंतु सोमवारी वाहिलेले बेलपत्र हे पुन्हा वाहू शकत नाही. महादेवाच्या पिंडीवर सफेद रंगाची फुले अर्पण करावी. तसेच तुमच्याजवळ जर रुद्राक्षाची माळ असेल तर ती देखील महादेवाच्या पिंडीजवळ ठेवावी आणि तिचे देखील पूजन करावे. शिवामूठ अर्पण करण्यापूर्वी सर्वप्रथम दीपपूजन करून घ्यावे. दिव्याला हळदी, कुंकू, तांदूळ आणि फूल अर्पण करावे. त्यानंतर महादेवाजवळ फुलांचा छान शृंगार करावा. लग्न झाल्यानंतर सलग पहिली 5 वर्ष महाराष्ट्रामध्ये स्त्रिया हे शिवमूठ वाहण्याचे व्रत करतात. या व्रतामध्ये श्रावणातील सर्व सोमवारी उपवास केला जातो. शिवपूजन करून त्यावर प्रत्येक सोमवारी क्रमाने तांदूळ, तीळ, मूग, जवस, सातू. सातू हा 5व्या श्रावणी सोमवारी वाहिला जातो. यांपैकी एकेका धान्याची एक मूठ वाहिली जाते. म्हणजे पहिल्या श्रावणी सोमवारी तांदळाची एक मूठ तर दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची एक मूठ असा हा क्रम असतो. ज्यांना शिवमंदिरात जाणे काही कारणाने शक्य नसेल त्यांनी घरी शिवामूठ वाहावी. महादेवाच्या पिंडीचा शृंगार करून झाल्यानंतर महादेवाला अत्यंत प्रिय असलेला लाया मी येथे नैवेद्य म्हणून दाखवलेला आहे. त्यानंतर महादेवाला धूपदीप दाखवावा. आता आपण शिवमूठ ही कशी वाहावी ते पाहूयात. पहिल्या श्रावणी सोमवारी ही तांदळाची शिवामूठ असते. महादेवाला शिवमूठ अर्पण करताना ती कधी पण मूठभर असावी. मूठभर म्हणजे हातामध्ये भरगच्च अशी तांदळाची मूठ घ्यावी. आपला हात हा सरळ असावा आणि अंगुठा हा वरच्या दिशेला असावा. महादेवाला कोरडी शिवामूठ वाहिली जात नाही, म्हणजे कोरडे तांदूळ वाहिले जात नाही. आपली जी मूठ असणार आहे ती महादेवाच्या पिंडीवर सरळ असावी. अंगुठा हा वरच्या दिशेला. तांब्याभर पाणी आपल्या मुठीवर हळूहळू सोडावे, म्हणजे जे काही तांदूळ असणार ते ओले होऊन महादेवाच्या पिंडीवर वाहिले जातील. आता आपल्याला शिवमूठ ही 3 वेळा अर्पण करायची आहे किंवा काही जण 1 वेळा देखील अर्पण करतात. महादेवाला
3 हा क्रमांक अत्यंत प्रिय आहे, म्हणून आपल्याला शिवामूठ ही देखील 3 वेळा अर्पण करायची आहे। महादेवाच्या पिंडीवर शिवामूठ अर्पण करताना 3 वेळा हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे। शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा। असा हा मंत्र म्हणून झाल्यानंतर महादेवाला आपल्या काही इच्छा अपेक्षा असतील त्या मागाव्यात आणि नमस्कार करावा। 5 वर्षानंतर या शिवामूठ व्रताचे उद्यापन केले जाते। तसेच हे शिवामूठ व्रत उद्यापन न करता तुम्ही पुढेही आजन्म करू शकता। तसेच ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा तुम्ही दिवसभर उच्चारण करू शकता। यंदा महाराष्ट्रात 25 जुलै 2025 म्हणजे शुक्रवारपासून श्रावण महिना सुरू होणार आहे। तसेच 23 ऑगस्टपर्यंत हा महिना सुरू असणार आहे। यंदाच्या श्रावणात 4 श्रावणी सोमवारचे व्रत आहेत। पहिला श्रावणी सोमवार 28 जुलै 2025 शिवामूठ ही तांदूळ, दुसरा श्रावणी सोमवार 4 ऑगस्ट 2025 शिवामूठ ही तीळ, तिसरा श्रावणी सोमवार 11 ऑगस्ट 2025 शिवामूठ मूग, चौथा श्रावणी सोमवार 18 ऑगस्ट 2025 शिवामूठ ही जव असणार आहे। श्रावण महिन्यात केवळ सोमवारच नाही तर काही जण श्रावण शनिवारही धरतात। अशा प्रकारे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। तसेच आईपण आणि बाईपण भारी देवा या माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।